नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी वेतनवाढ संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. पगार वाढ करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे पाहूया. प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी संघटना योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याचे वेतन मर्यादामध्ये वाढ करण्यास पुढील 4 महिन्याची अवधी केंद्र सरकारला देण्यात आली आहे. मागील 11 वर्षांपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सदर ई-पी-एफ संघटनेमार्फत एक नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला असून यामध्ये ज्यांचे वेतन हे 15,000 रुपये अधिक आहे अशा सर्वांना सदर ई-पी-एफ योजनेअंतर्गत सामावून घेण्याचे निर्देश आहे. नवीन कामगार नियमानुसार आता किमान वेतनामध्ये वाढ झालेली असून देखील ई-पी-एफचे वेतन मर्यादा अद्याप जशीच्या तसे आहे. यामुळे अनेकांना भविष्य निर्वाह निधीमध्ये अधिक योगदान देता येत नाही. यामुळे कमी वेतन असणाऱ्यांना देखील आता ई-पी-एफ योजना अंतर्गत अधिक योगदान देता येणार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ई-पी-एफमध्ये योगदानाकरिता कर्मचाऱ्यांचे पगार वाढ मर्यादा वाढविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे कर्मचारी निवृत्तीच्या नंतर अधिक लाभ मिळणार आहे. धन्यवाद.